नमस्कार मित्रांनो, मी नरसिंग भोरे आरोग्य दूत न्यूज मधून आपलं मनापासून स्वागत करतो। दिनांक 19 जुलै 2025 रोजी दिलीप भाऊ वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली। आज आपण पाहणार आहोत माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी व्यक्त केलेली गंभीर खंत। पाचोरा भडगाव परिसरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत दिलीप भाऊ म्हणाले, गेल्या 2 वर्षापासून पाचोरा भडगाव परिसरात गुन्हेगारी वाढलेली आहे आणि ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे। या भागात कुठल्या गुंड प्रवृत्तीचा शिरकाव होत चालला आहे, ही बाब दुर्लक्ष करता कामा नये। ते पुढे स्पष्ट म्हणाले, कोणत्याही पक्ष असो, कोणताही नेता असो, गुंडेशाहीला अजिबात थारा दिला जाऊ नये। अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। आमदारांनी फक्त जिल्ह्याबद्दल बोलणं थांबवावं, पाचोरा भडगाव मध्ये काय सुरू आहे इथं लक्ष दिलं पाहिजे, असं स्पष्ट सल्ला दिलीप भाऊ यांनी दिला। ते म्हणाले की राणीच्या बांबरूड मध्ये कोणाच्या तरी शेतात दारूची भट्टी पोलिसांना समजतं, मग पाचोऱ्यामध्ये कट्टे आणि गुन्हेगारी का लक्षात येत नाही? एवढी मोठी घटना घडली तरी पोलीस विभागाने प्रेस कॉन्फरन्स का घेतली नाही, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला। दिलीप भाऊंनी सांगितलं, पाचोरा भडगाव हे शांततेचं गाव आहे, पण गेल्या 2 वर्षात काहीतरी बदल घडतोय आणि हा बदल थांबवला हवा। तर माझे आमदार दिलीप भाऊ वाघ काय म्हणाले, चला पाहूया थेट त्यांच्या तोंडून। द्यायला नको, मग तो जर चुकून आमदाराकडे जात असेल तर आमदारांनी त्याच्या गाडीवर हात मारली पाहिजे, परत त्याचा प्रवेश करून घेऊन, किंवा तो तिसऱ्या ठिकाणी वैशालीताईकडे जात असेल किंवा अमोल सिंगकडे, अशा लोकांना कोणत्याही पक्षवाल्याने त्या अशा गुंड किंवा अवैध धंदेवाल्यांना प्रवेश देऊ नये। आता आमदार साहेब जर एवढं बोलतात, आमदारांचं मी परवाचं भाषण ऐकलं, चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर, आमदार अंबळनेरचे अनिल दादा आणि आपले आमदार त्यांची गांधी सामूहिक चर्चा घडवून आणली सभागृहामध्ये त्या LCBच्या कोणी अधिकाऱ्यावर आणि कशावर, ते ड्रग्सच्या संदर्भात। अहो तो विषय ड्रग्सचा जिल्ह्याचा असेल, ते बोललं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। आपल्या पाचोरा भडगावमध्ये काय चाललं याच्यावर आमदारांनी फोकस केला पाहिजे। आज आमदाराच्या शिफारशीने अधिकारी बदलून येतात, त्यांच्या शिफारशीने बदल्या होतात किंवा त्यांच्या उपोषण सोडण्याने बदल्या होतात। मी तुम्हाला सांगतो, मी मागच्या याच्यातही बोललोय, आजही सांगतो की याची गोपनीय शाखा असते, गोपनीय शाखेच्या माध्यमातून यांना माहिती मिळू शकते, यांनी ती काढली पाहिजे। शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये लोक पाठवून कशी माहिती काढता येईल हे सगळं त्यांना अवगत असतं ना। पोलिसांना काही नवीन आम्ही सांगायची गरज नाही। गोपनीय शाखेमधून माहिती मिळू शकते ना। उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, आता माझं राणीचे बांबरूड आहे, त्या राणीच्या बांबरूड मध्ये समजा जंगलामध्ये कोणाच्या तरी शेतामध्ये दारूची भट्टी चालू आहे, हे पोलिसांना कसं कळतं? त्याच्याकडून हप्ता बीटचा माणूस कसा घेऊन जातो? म्हणजे कट्ट्यावाले का समजत नाही? आता कट्टा पुरवणारा माणूस पकडला गेलाय, आता पकडला ना याच्यामध्ये, मग ते अजून कोणाला दिले याचंही तयारी करा। अहो मला एक सांगा, एवढी मोठी घटना झाली, याची प्रेस घेतली का? झाली का? पोलीस निरीक्षक किंवा DYSP कोणी असतील, इथे पाचोऱ्यामध्ये प्रेस झाली का की असा तपास झाला, असा शोध लागला, हा पुरवठादार निघाला, हा निघाला, इतके कट्टे विकले आहेत, काही माहिती आली का समोर? का घेत नाही प्रेस? लोकांना माहित पडू द्या ना, लोकांना म्हणजे आम्हाला, किमान आम्हाला तरी माहित पडू द्या। म्हणजे आमचा सारखा माणूस SP कडे जाऊन सांगेल, वरती नेत्यांकडे जाऊन सांगेल की आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या शहरामध्ये एक शांतता प्रिय असं शहर होतं हे आतापर्यंत, पण गेल्या 1-2 वर्षामध्ये जसं काही तेच कार्यकर्ते तेच मतं मिळवून देतात, अशा पद्धतीने त्यांना सन्मान होतोय गुंडांचा। यावेळी मधुभाऊ काटे, सुभाष भाऊ पाटील, तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, अमोल भाऊ पाटील, बन्सी बापू पाटील, प्रदीप बापू पाटील, शिवदास तात्या पाटील, अनिल आबा पाटील, नंदू समोलसी, विलास पाटील, ललित वाघ, गोकुळ पाटील इत्यादी लोक उपस्थित होते। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।